गणपती बाप्पा मोरया। आपल्या गाडीने आपल्याला वाचवलं असं म्हणावं लागेल। बाकी नमस्कार मंडळी, एस.एच. लॅब या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आहे 3 सप्टेंबर आणि लवकरच 7 सप्टेंबरला गणपती येत आहेत आणि त्याकरता मी निघालो कोकणामध्ये, म्हणजे माझ्या गावी। आणि आजूबाजूला बघाल तर आई पप्पा आणि जीवन आणि सावनी अगोदरच गेलेले आहेत, म्हणजे आजच गेलेत ते। 3ची ट्रेन होती त्यांची पनवेलवरून, हॉलिडे स्पेशल होती कुठली तरी। सो त्यांनी ते पनवेलवरून 3ची ट्रेन होती तर ते गेले आहेत। आणि मी आता उद्या सकाळी निघालो आहे आपल्या बाईकने, स्कूटरने। सो चला तर आता आपण आता रात्री झालेली आहे, 9:30 झालेत। आपण आता झोपणार आहोत म्हणजे थोड्या वेळाने, आणि मग सकाळी उठून 4-5 वाजता निघू आपण, आणि तेव्हाच आपला ब्लॉग कंटिन्यू करू। सो हे बघा, आता रात्रीचे वाजलेत 9:20 झालेत आणि इकडे आपले बघा बॅग तर रेडी आहे, आणि इकडे काय आपले चार्जर वगैरे सगळं घेतलेलं आहे इथून आता, आणि रेनकोट वगैरे सर्व रेडी आहे। हेल्मेट पुसून वगैरे क्लीन वगैरे करून ठेवलं आहे, हे आपल्या थोडं मोबाईलसाठी वगैरे, आणि ही आपली बॅग। चला अशा प्रकारे आपण आता सकाळी भेटू। डायरेक्ट 4 वाजता उठायचं आहे आणि 5ला निघायचं आहे। चला, आणि पूर्ण ब्लॉग बघा आपला कसा तर प्रवास होणार आहे आता। आणि कारण पाऊस खूप आहे बोलतात असं, आता जे गेलेत अगोदर ते सांगतात की पाऊस आहे, बघूया कसं काय ते। आणि आता हे लोक पोचली पण असतील माहीत नाही, 9चा ते तिकडे राजापूरला पोचायचा टायमिंग आहे त्या ट्रेनचा। सो आता पोचलेत की नाही माहीत नाही, सो आता फोन करून विचारेन मी। शक्यतो ती 10-10:30पर्यंत जाणार ट्रेन ती। सो चला, त्याचं बी अपडेट देईन मी तुम्हाला सकाळी। चला आता जरा भेटूया, गुड नाईट, बाय। चला तर निघूया आता। खूपच म्हणजे आता वाजले किती, 5:25 झालेत। आता निघूया फटाफट इथून। आता आपण पेट्रोल वगैरे सगळं भरलेलंच आहे कालच सगळं, आणि चला पुढे भेटूया। आता प्रवासात काय काय करते दाखवूया जरा आता। गणपती बाप्पा मोरया, नवलादेवी माते की जय। नमस्कार, आता आपण थोडा खेडच्या इथे आहे, खेडला पोचू आता, थोडंसंच आहे। आणि इथे पाठी बघा पेट्रोल पंप आहे, तिथे थांबलो होतो। याचा पेट्रोल ब्रेक आपल्या गाडीचा पेट्रोल ब्रेक आणि आपला पण वॉटर ब्रेक घेतला तेव्हा। कशेडी टनलच्या इथे थोडा पाऊस भेटला आता, बाकी एवढा पाऊस आहे, रिमझिम आहे, जास्त जोरात पाऊस नाही आहे। पण बाकी रस्त्याची कंडिशन एकदम इथपर्यंत तर चांगली आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे एवढा। म्हणजे जिथे खराब ठिकाणी पॅच मारले आहेत, डांबराचे पॅच मारले त्याच्यावरती। आणि बाकी बघूया आता किती वेळ लागतो पुढे जायला। आता 11 वाजलेत, 5:30-6ला निघालो होतो मी घरातून। आणि बाकी सांगायचं झालं तर चेकिंग वगैरे चालू आहे इथे। आता मार्चच्या नंतर वगैरे थोडं चेक करता जास्त,
गाडीचे पेपर फक्त वगैरे रेडी ठेवा बरोबर एकदम, म्हणजे काय विसरू देऊ नका त्याच्यामध्ये, सर्व चेक करतात बरोबर एकदम. आणि बाकी एकदम टकाटक रोड आहे, टनल पण. आणि हां सर्वात महत्त्वाचं म्हणजे टनलमधून जेव्हा येतात ना कशिडी टनलमधून, स्पेशली टू व्हीलरवाल्यांनी लेफ्ट साईडला माती पडल्यामुळे ती म्हणजे पावसामुळे ती ओली झाली आहे आणि त्यामुळे गाड्या स्किड होत आहेत तिथून. आपली गाडी पण अशी राईट लेफ्ट झाली थोडीशी आणि आपल्या गाडीने मॅनेज केलं, तर आज नक्कीच तिकडे काहीतरी झालं असतं ॲक्सिडेंट वगैरे, पण आपल्या गाडीने आपल्याला वाचवलं असं म्हणावं लागेल. बाकी मला आता पटापट निघतो मी इथून, पोचायचं आपल्याला टायमावरती घरी. चला बाकी अपडेट देत राहूया आपण या व्हिडिओमध्ये. बाकी आजूबाजूचा परिसर बघा एकदम भारी आहे. पावसाळ्यात तर काय बोलायलाच नको, कोकण म्हणजे एकदम भारीच असतो आपला. हे बघा इकडे व्हेज थाली फक्त 100 रुपयामध्ये आणि राईस पण आहे, ते नंतर देणार ते लोक. आपण इकडे थांबलो आता जेवण्यासाठी. त्याचा परिसर बघा आजूबाजूचा हॉटेलचा. हा आपला मुंबई गोवा हायवे आणि एकदम बरोबर आहे, बाजूला नदी आहे, यांचे किचन येते आणि एवढी जागा आहे मोठा. हॉटेल राजमुद्रा एकदम रोडच्या नजदीकच आहे आणि त्यांचा आज पहिलाच डे होता ओपनिंगचा. आणि 1 वर्ष बंद होता, कारण हे बघा हे रोडचं काम चालू असतं त्याच्यामुळे 1 वर्ष हॉटेल बंद होतं. आता चालू केलं त्यांनी, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. आला तर नक्की हे करा. मी 100 रुपयामध्ये व्हेज थाली घेतली, मस्त होती एकदम. तर निघूया आपण इथून, वेळ झाला आपल्याला, 2 वाजलेले आहेत. अजून 100 किलोमीटर जायचं आपल्याला, जायचं पुढे. सो निघूया आता. आला तर नक्की भेट द्या हॉटेलला, मस्त हॉटेल आहे. 100 रुपयाची टेस्ट होती ती भारी होती एकदम, वर्थ आहे. जीवन हाय कर फायनली पोचलेलो आहे घरी. जीवन बघा काय करतोय. बघा इकडे कलेक्शन चालू आहे, सगळं बाजाराचं आहे. हे आमच्या अगोदर आलेले माणसं काका आहेत तिकडे, गाणी चालू आहेत. बघा काय करतो. पोचलेलो आपण, साफसफाईची कामं चालू झालेली आता. सो अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत घरी. नंतर थोड्या वेळाने हा ब्लॉग मी स्टार्ट केला आहे. जरा रिलॅक्स वगैरे झालो आणि आता स्टार्ट केला ब्लॉग.
5:20 काहीतरी झाले होते. मी जेव्हा पोचलो मी आणि एकदम रोडचे अपडेट घ्याल तर एकदम भारी आहे. संगमेश्वरपर्यंत मस्त रोड आहेत आणि संगमेश्वर आणि लांजा याच्यामध्ये थोडंसं हे आहे म्हणजे खड्डे वगैरे नाही आहेत, पण थोडे खड्डे आहेत. थोडं टायमिंग स्पीड थोडा लो होऊ शकतो, बाकी काय नाही. सो अशा प्रकारे आपला प्रवास झालेला आहे आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आता थोडं जेवणार आणि रेस्ट करणार आणि आता बघूया उद्याचा काय प्लॅनिंग असणार आहे. आणि आता आपले गावचे व्हिडिओ येणार आहे त्याच्या पुढे, गणपतीचे स्पेशल ब्लॉग. 5 दिवस गणपती असतो आपल्याकडे. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथेच एंड करूया. आता नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोकणातले व्हिडिओ आता पुढे एन्जॉय करा. चला बाय बाय जीवन, बाय बाय. जीवनची मजा झालेली आहे इथे.